ग्लिंट ऑफ इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण टेन्सची सिरीज बघतोय आणि या टेन्सच्या सिरीजमध्ये आज आपण 5वा टेन्स बघणार आहे. तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी लवकर मिळतील. सुरुवातीला बघूया साध्या भूतकाळाचं स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच या काळामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते आणि ते रूप कर्त्यानुसार बदलत नाही. क्रियापदांची 3 रूपं असतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. काही क्रियापदाची तिन्ही रूपं समान असतात. फॉर एक्झाम्पल कट, कट, कट. काही क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप समान असतं. फॉर एक्झाम्पल केम, केम. आणि काही क्रियापदांची तिन्ही रूपं वेगवेगळी असतात. फॉर एक्झाम्पल स्पीक, स्पोक, स्पोकन. आता हा काळ ओळखायचा कसा ते पाहू. नियम नंबर 1. साध्या भूतकाळामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचे V2 म्हणजेच दुसरे रूप वापरले जाते. फॉर एक्झाम्पल आय एट चॉकलेट, शी टूक इट, इट मेड माय डे, वी वोन द मॅच. या चारही वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप वापरलेले आहे. नियम नंबर 2. साध्या भूतकाळात कर्ता कोणताही असो, क्रियापदाचे दुसरे रूप बदलत नाही. फॉर एक्झाम्पल आय टोल्ड हिम, ही टोल्ड मी, बॉयज टोल्ड मी, सचिन टोल्ड मी, यू टोल्ड मी, दे टोल्ड मी, इट टोल्ड मी, वी टोल्ड हिम, शी टोल्ड मी. या 9 वाक्यांमध्ये कर्त्यानंतर जे क्रियापद वापरलेले आहे त्याचे दुसरे रूप समान आहे. याचाच अर्थ हा की कर्त्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. नियम नंबर 3. साध्या भूतकाळात नकारार्थी वाक्यासाठी कर्त्यानंतर डीड वापरले जाते आणि त्यानंतर नकारार्थी शब्द वापरला जातो. तसेच त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला मूळ रूपात ठेवले जाते. फॉर एक्झाम्पल यू डिड नॉट गो, ही डिड नथिंग, द बॉयज डिड नॉट प्ले, इट डिड नॉट हॅपन. या चारही वाक्यामध्ये कर्त्यानंतर डीड वापरलेले आहे आणि त्यानंतर नकारार्थी शब्द वापरलेला आहे आणि जे क्रियापद शेवटी आलेले आहे त्याला मूळ रूपात ठेवले गेलेले आहे. त्याला कोणताही प्रत्यय जोडलेला नाही. या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळाशी संबंधित सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका.